मित्रांनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा प्रेरणादायी आहे. आज आपण अशा एका महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी आपल्या शौर्याने, बुद्धीने, दूरदृष्टीने हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. तो महापुरुष म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नाही होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नाही होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एकच होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एकच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 11 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाऊंनी त्यांना लहानपणापासून मानवता धर्म, नैतिकता, शौर्य आणि स्वाभिमानाची मूल्ये दिली. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी स्वराज्य मंदिरात स्वराज्य निर्मिती शपथ घेऊन अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी तोरण किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. स्वतंत्र स्वराज्याला पाय घातला. संकल्प शहाजीराव व जिजाऊ यांचं स्वप्न पुढे आपल्या महान नेतृत्वाने प्रत्यक्षात आणली. या राजाच्या काळात स्वराज्यातील स्त्री ही जगाची दैवत म्हणून मानली गेली. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देशाला हात लावू नका असा आपल्या सैनिकांना ठणकावून सांगणारा आदर्श राजा. शिवराय समजून घेत असताना महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहता हा शिवरायाचाच महाराष्ट्र आहे का असा प्रश्न मला पडतो. या मातीला खरे शिवराय अजून समजलेच नाही. या मातीला खरे शिवराय अजून समजलेच नाही. आपण डालकाईवर पलीकडे जाऊन खरे शिवराय समजून घेतले का? अब्दुल खानाचा वध आणि शहीदची बोटे या पलीकडे जाऊन महाराज समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही कधी केलाय का? केलाय का? वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य मंदिरात म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्मित करणार राजा. 16व्या शतकात युरोप, इराण अनेक देशांमध्ये व्यापार करणार राजा. शत्रूच्या सुनेलाही आई सादर देणार राजा. संपूर्ण हयाती कसलं शासन न केलेला राजा. आपण खरे समजून घेतले का? आपल्या अंतर्मनाला प्रश्न करा. या मातीने एवढा महान राजा दुर्लक्ष का केला? आपल्याला स्पायडरमॅन, क्रीड, छोटा भीम या काल्पनिक नायकांच्या कसे आहे? अरे उंचीचा अखंड झाला आपल्याला असताना आपल्या काल्पनिकतेची गरज का भासली? मी यामुळे तुम्हाला दोषी ठरवणार नाही. पण माझं रोषांच्या अगोदरची पिढी विषय आहे. कारण त्यांनी घराघरात शिवराय पोचवले नाही. तर आपण खरे शिवराय समजून घेतले का? जाता जाता एवढेच बोलते की घासल्याशिवाय धार जाई तलवारीच्या पाठीला. घासल्याशिवाय धार जाई तलवारीच्या पाठीला. आणि शिवचरित्राशिवाय पर्याय साहेब महाराष्ट्राच्या वाटीला. शिवचरित्राशिवाय पर्याय साहेब महाराष्ट्राच्या वाटीला. जय भवानी. थँक्यू.